आणि म्हणून या सगळ्या बातमीमध्ये आम्हाला पाडू नका. महायुतीचं वातावरण अतिशय चांगलं आहे. एवढं चांगलं आहे की सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा एवढे लोक बिनविरोध निवडून गेलेले आहेत. पहिल्यांदा इतिहासामध्ये झालेलं आहे. पहिल्यांदा कधीच झालेलं नव्हतं. समोरच्या आमच्या विरोधकांकडे स्वतःचे उमेदवार नाही, त्यांना उभं करण्याची ताकद नाही. लोकांना काय शब्द काय तोंडाने मतदान मागावं असे आमचे उमेदवार आमचे विरोधक विचार करत असताना ही सगळी नाटकं कशाला? आम्हाला या निवडणुकीमध्ये 50 ते 50 मतदारसंघ आणि 100 ते 100 पंचायत समिती हे या महायुतीलाच निवडून द्यायचे. त्यानुसार आमच्या सगळ्यांचं काम सुरू आहे. आणि मग ही अशी वळवळ करून उगाच गालबोट लावण्याचं काम कोणीच करू नये. कोणीच करू. अशा पद्धतीच्या आज सभा घेण्याचा उद्दिष्ट मी अधिकृत उमेदवार नाही असं सांगताय तरी माझे कमळ चिन्ह मतपत्रिकेतून हटून दाखवावे. ज्या कोणतीही बेकायदेशीर घोषणा झाली तर उद्यापासून मापन पंचायत समितीमध्ये कमळचा प्रचार थांबायला लागेल. काय पप्पू हे अवघड आहे बाबा. असं पण येतात आपलेच दात आपले रोट आणि आमची गरज नसते. कशाला आपण उगाच सुखाने राहतोय. उगाच आपल्याला कुठलाही त्रास जिल्ह्यामध्ये नको. कोणी विसरू नये जिल्ह्याचा पालकमंत्री हा नितेश राणे आहे आणि 10 तारखेला पण नितेश राणेच असेल. कोणी असे विचार उगाच चुकीचे आणू नका.